तू काय समजतो रे कॉमर्सवाल्या? आम्ही आहे म्हणून तू आहे. या जगात फक्त सायन्सवाल्यांची गरज आहे, तुमची नाही. सायन्सवाले आहे म्हणून डॉक्टर आहे, सायन्सवाले आहे म्हणून इंजिनियर आहे, सायन्सवाले आहे म्हणून आर्किटेक्ट आहे. आणि सायन्सवाल्या डॉक्टरांनी जेव्हा तुमची डिलिव्हरी केली ना, तेव्हा तुम्ही जन्माला इडं आले. अरे सायन्सवाल्या, तुला माहिती का आम्ही कोण आहे? कॉमर्सवाले ना बिझनेसमॅन असतात, बिझनेसमॅन. तुला माहिती का? मुकेश अंबानी बिझनेसमॅन, रतन टाटा बिझनेसमॅन, गौतम अदानी बिझनेसमॅन, इलॉन मस्क बिझनेसमॅन, बिल गेट्स बिझनेसमॅन. हे कोणी माहिती का? टॉप व्यक्ती, टॉप. तुमचे ना एक्सपेरिमेंट करूनच दिवस चालले. तुम्ही ना बेडकं कापा, बेडकं. हीच तुमची लायकी. म्हणा मी सायन्सवाले. अरे कॉमर्सवाल्या, आम्ही बेडकं कापतो मान्य आहे, आणि एक्सपेरिमेंट करतो ते पण मान्य आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही आजारी पडता ना, मग तेव्हा तेव्हा तोंडवरती करीत कशाला आमच्याकडे येतं? आम्ही आजारी पडलो ना, डॉक्टरांकडे जातो. तुमच्या सायन्सवाल्यांकडे नाही येते आम्ही. अरे मग मी तेच म्हणतोय माझ्या पोरा, की डॉक्टर कोण असतात तुला माहिती आहे का? डॉक्टर डॉक्टर ते डॉक्टर असतात, दुसरं कोण असतात? मग ते डॉक्टर आहे ना सायन्सवाले असतात, सायन्सवाले. तुमच्यासारखे कॉमर्सवाले नाही. सायन्सवाले डॉक्टर कॉमर्सवाले जे पेशंट येत असतात ना, त्यांचे पैशावर जगत असतात, आणि नंतर तेच पैसे घेऊन आहे ना आमच्याकडं सुरक्षित ठेवायला येतात. आम्ही कधी आलो तुमच्याकडं पैसे सुरक्षित ठेवायला? आम्ही तर काय बँकेमध्ये ना. आणि आणि ते बँकेवाले कोण असतं रे? अरे ते बँकेवाले कॉमर्सवालेच असतात, माहिती का तुला? हे कॉमर्सवाले विद्यार्थ्यांच्या डोक्यात नुसते आकडे आणि आकडेच असतात, बाकी कशाचाच पत्ता नाही राहत. हा ग. आणि तुम्ही एवढे हुशार आहे की गुरुत्वाकर्षणचा शोध लावणारे न्यूटन सुद्धा तुम्हाला पाहून अरेच्छा म्हणले असते. तुम्ही सगळे नफा तोटाचे गणित करत बसता ना, पण तुम्हाला आनंदाचा फायदाच नाही आहे. अच्छा, तुमच्या कॉमर्सवाल्यांचे दिवस प्रॉफिट अँड लॉस काढण्यातच जातो. आणि तुमच्या सायन्सवाल्यांकडे पाहिलं ना, फिजिक्स केमिस्ट्रीचा अभ्यास करून ना तुमचे तोंड आहे ना रात्रीची ते उरेल शिळ्या चपातीवानी दिसते. हा हा. आणि तुमचे तोंड आहे ना, जे आम्ही लॅबमध्ये जे मरेल उंदरावर एक्सपेरिमेंट करतो ना, ते मरेल उंदरांवानी तुमचे तोंड दिसत आहे. आम्ही मरेल उंदीर? तुम्ही ना सफरचंदाच्या झाडावरून ते सफरचंद पडतं ना, ते सडकं जनताचं सफरचंद आहे तुम्ही. आणि ते जास्त अभ्यासाने ना तुमच्या डोक्यात जंतू पडली. हां, सडकं सफरचंद म्हणतो. खरं तर ते सडकं सफरचंद झाडावरून पडलं ना, तेव्हाच ग्रॅव्हिटीचा शोध लावला, माहिती आहे का? तुमच्यासारख्यांना शोध तर लावता आला असता का? तुम्ही फक्त प्रॉफिट अँड लॉसच काढत बसा. निघ. तुमचे एक्सपेरिमेंट करूनच दिवस चालले. आणि तुम्ही ना खुनी आहे, खुनी सायन्सवाले. आम्ही काय खुनीपणा केला? आणि ते बिचारे छोटे छोटे प्राणी, बेडूक, उंदीर, अरे काय भेटतं रे त्यांना मारून तुम्हाला? तुम्ही त्यांना मारून त्यांचा जीव घेता रे, जीव. आणि खुशाल त्या गोष्टीला तुम्ही प्रयोग म्हणता. एका निष्पाप प्राण्याचा जीव घेता रे तुम्ही. काय भेटतं रे ते करून तुम्हाला? आनंद, बाकी काहीच नाही ना. ते प्रयोग करता ना तुम्ही, तो खुनशीपणा आहे, खुनशीपणा तुमच्याकडे. वा, म्हणजे आम्ही खुनशी, तुला माहिती आहे का? काय काय माहिती आहे का? बेडूक आणि उंदीर हे विज्ञान शिक्षणासाठी आणि मानवी कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त प्राणी आहेत. त्यांच्यावर प्रयोग करून विद्यार्थी विविध संकल्पना शिकू शकतात. मानवी जीवनात सुधारणा करण्यासाठी विविध प्रकारची माहिती मिळू शकतात. बेडूक आणि उंदरावरील प्रयोगामुळे मानवी शरीराची अधिक चांगली समज येते. त्यामुळे आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होते. आम्ही खुनशीपणाने नाही करत, मानवी सुधारण्यासाठी करतो, माहिती आहे का? बरोबर बोललाय तू. पण तू नाही का मला म्हणतो की प्रॉफिट अँड लॉस काढून कॉमर्सवालेचे दिवस चालले ते? तुला प्रॉफिट अँड लॉसचा फायदा माहिती आहे का? फायदा नाही. प्रॉफिट लॉसने ना विद्यार्थ्यांच्या भविष्यातील आर्थिक भविष्याचे नियोजन आणि गुंतागुंतीचे निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन मिळते. हे आम्हा कॉमर्स विद्यार्थ्यांना प्रॉफिट लॉस माहीत असते. हे भविष्यातील व्यावसायिक काम करण्यासाठी उपयुक्त ठरते. हे तू म्हणतोय ना, हे खूप योग्य आहे. पण काय? देशात सर्वात जास्त गरज ना फक्त सायन्सवाल्यांची नाही,
देशात सर्वात जास्त गरज आहे ना कॉमर्सवाल्यांची, सायन्सवाल्यांची नाही, कॉमर्सवाल्यांची, सायन्सवाल्यांची नाही, कॉमर्सवाल्यांची नाही, नाही सायन्सवाल्यांची, अरे नाही कॉमर्सवाल्यांची. ए चुप बसा. ओय कोण आहे तू? कोण आहे रे तू? चुप करतोय. तुमच्या दोघांचा पप्पा. अरे माझे पोरा आहे तरी कोण? हो ना लेका, पप्पाला चुप करतोय. कोण आहे तू नेमकी? आय एम मिस्टर आर्ट, म्हणजे कला शाखेतला विद्यार्थी. या देशात फक्त आमच्यासारख्या आर्टवाल्यांची गरज आहे. नाही सायन्सवाल्यांची आहे, नाही नाही आर्टवाल्यांची आहे, कॉमर्सवाल्यांची नाही, नाही आर्टवाल्यांची आहे, नाही नाही सायन्सवाल्यांची, नाही नाही आर्टवाल्यांची आहे. तुला सांगितलं ना कॉमर्सवाल्यांची आहे, नहीं नहीं आर्ट वाले चाहिए. लगता है ये कहानी खत्म हो गई. अभी तो कहानी की शुरुआत हुई है. हे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब